नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, PM किसान आणि नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडनं नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तर त्यांनाच शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच PM किसानसाठी नोंदणी करताना पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्डही जोडावं लागणार आहे. सातबारावरती नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोनही योजनांचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र शासनानं 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनानं ही नमो सन्मान योजना देखील लागू केली आहे. तर राज्य शासनाकडनं राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये मिळत आहेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नीपैकी एकाला आणि 2000 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षांवरील मुलांना देखील याचा लाभ घेता येतो. परंतु काही पती पत्नी आणि 2019 नंतर जमीन नावावरती झालेली असेल, तसेच माहेरकडील जमिनीवरती नाव आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचं निधन झालं असेल तरच वारसा हक्काने जमीन नोंद झाली असेल तर त्यामध्ये पती पत्नीपैकी एकाच योजनेसाठी ती व्यक्ती पात्र असेल. शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असेल किंवा कर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या योजनेचा लाभ आता कुणाला मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.